हाय हॅलो कसे आहात? तर वैष्णवी मम्मी होम किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण बनवूया पूर्ण असा स्वयंपाक. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये खाली पाणी टाकून त्यामध्ये स्टँड ठेवायचा आणि दोन्ही डबे ठेवून द्यायचे. त्यामध्ये पाणी घालून भातामध्ये मीठ चवीनुसार टाकायचं आणि कुकर आपला लावून घ्यायचा. कुकर लावल्याच्या नंतर एका साईडला आपण कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये ठेचलेला लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ आणि थोडीशी तूर डाळ टाकायची आणि छान परतून घ्यायचं. सर्व परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये शेपू चिरून ठेवला होता मी ऑलरेडी. मग त्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा आणि ते गच्च पिळून असं आपण त्या कढईमध्ये टाकायचं आणि परतून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर ठेवायचं. इकडे आपलं हे कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत. 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आपण. भाजी मध्ये मध्ये चेक करत राहायची आपली भाजी शिजली आहे का नाही. आपण बघूया. भाजी आपली शिजलेली आहे. छान तेल सुटलं आहे त्याला. त्यातलं पाणी सर्व निथळून वगैरे छान झालेली आहे भाजी आपली. आता आपण चपाती करून घेऊया. चपाती तवा छान गरम झाला की त्यावर चपाती टाकायची आणि छान भाजून घ्यायची. सर्व बाजूंनी तेल लावून छान भाजून घेतल्याच्या नंतर दुसरी पण चपाती आपण त्यावर टाकायची आणि काढून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे सर्व चपात्या करून घ्यायच्या. चपाती छान भाजून झाल्याच्या नंतर काढून घ्यायची आणि आपण कुकर खोलून बघूया. हे बघा डाळ आणि आपली शिजलेली आहे. भात पण छान शिजलेला आहे. त्यामध्ये डाळीमध्ये आपण मीठ आणि थोडीशी हळद टाकायची आणि फोडणीसाठी हे ठेवायचं आपलं पातेलं. त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची, लसूण कापून टाकायचा. तुम्हाला ठेचून टाकायचं असेल तर ठेचून पण टाकू शकता. मी कापून टाकलेला आहे. त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकल्याच्या नंतर थोडंसं परतून द्यायचं आणि त्यामध्ये आपली ही मिक्स केलेली डाळ पण टाकायची. तर आपलं फोडणीचं वरण तयार आहे. छान उकळून द्यायचं. 2-3 मिनिटं छान उकळून द्यायचं. असं उकळून दिल्याच्या नंतर आपण बघूया वरण आपलं छान उकळलेलं आहे. हे बघा मी दाखवते तुम्हाला. हे बघा असं छान झालेलं आहे आपलं वरण. आता सर्व स्वयंपाक आपण ताटामध्ये वाढून घेतलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.